यानंतर पाहूयात पुढची बातमी। गोडसेन पाठोपाठ मंत्री छगन भुजबळही मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नाशिकच्या उमेदवारी संदर्भात मुंबईत खल होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकच्या जागेवरून महायुतीत पेच कायम आहे। गोडसे मुंबईत असताना आता भुजबळही मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। भुजबळ कोणाची भेट घेणार, उमेदवारीबाबत काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा कायम आहे। तिन्ही पक्षांकडून नाशिकबाबत दावा केला जातोय। आता याबाबत भुजबळही कोणाशी संवाद साधणार हे बघावं लागेल। याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत जोडले गेलेत। किरण, आधीच नाशिकच्या जागेवरून तिढा सुरू आहे। हेमंत गोडसे स्वतः मुंबईमध्ये आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी। त्यातच आता छगन भुजबळही मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। त्याच कुणाची भेट घेऊ शकतात का? जागेवरनं तिढा अद्यापही कायम आहे। हेमंत गोडसे काल रात्रीच मुंबईच्या दिशेने गेले होते। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळी 11 वाजता आज भेट देखील घेणार होते, मात्र त्यांची भेट अद्यापपर्यंत होऊ शकलेली नाहीये। आणि त्याच पाठोपाठ आता छगन भुजबळ हे देखील नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते देखील काही नेत्यांची भेट घेऊ शकतात अशा स्वरूपाची माहिती मिळते। खरं म्हणजे आजच्या दिवशी सायंकाळपर्यंत नाशिकच्या जागेच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। तो निर्णय जर येण्यासाठी या नेत्यांना मुंबईत बोलावलंय का अशा स्वरूपाची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। गोडसे काल रात्रीच मुंबईला गेले होते, त्या पाठोपाठ आता काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे देखील मुंबईसाठी रवाना झाले आहेत। त्या ठिकाणी ते अजित पवारांची भेट घेऊ शकतात किंवा यांची देखील भेट घेऊ शकतात। आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे की छगन भुजबळ यांच्या नावावर मुहूर्त झाला आहे। आणि पाठोपाठ शिवसेना देखील या जागेसाठी आघाडी, भाजपकडनं देखील या जागेवर दावा करण्यात आला होता। त्यामुळे नेमकी उमेदवारीच्या संदर्भात काय चर्चा होते, या नेत्यांना मुंबईत बोलावलं गेलंय। नक्कीच किरण, तर आता आपल्याला बघावं लागणार आहे आता हेमंत गोडसे स्वतः काय चर्चा करताय आणि त्याच पाठोपाठ आता भुजबळ नेमके कोणासोबत चर्चा करतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।